तर मोठी बातमी समोर येते। माढा लोकसभेच्या जागेबाबत शरद पवार गटातून मोठी अपडेट आहे। मोहिते पाटील किंवा निंबाळकरांच्या घरातील उमेदवार असणार अशी सूत्रांची माहिती आहे। 12 एप्रिलला माढा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे। तर 16 एप्रिलला माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटातून अर्ज दाखल केला जाणार आहे। त्यामुळे माढ्याच्या जागेसाठी शरद पवार गटाकडून हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहे। योगेश, काय अधिक अपडेट आहे? माढा लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवाराबद्दल अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाहीये की शरद पवार गटाकडून नेमकं उमेदवार कोण असणार आहे। मात्र ज्या चर्चा सुरू आहे त्यानुसार विजयसिंह मोहिते पाटील किंवा रामराजे निंबाळकर यांच्या घराण्यातील उमेदवार असणार आहे। हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे आणि उमेदवाराची घोषणा 12 एप्रिल रोजी शरद पवार स्वतः करण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर 16 एप्रिलला माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज हा दाखल केला जाणार आहे। शरद पवार स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माढामध्ये उपस्थित असणार आहे। एक रॅली काढत शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाच्या उमेदवाराचा अर्ज हा दाखल करणार आहे। मात्र उमेदवारासंदर्भात येत्या 12 तारखेला निश्चितच घोषणा होण्याची शक्यता आहे। कारण ज्या पद्धतीने विजयसिंह मोहिते पाटलांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघात गाठीभेटी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यासोबतच रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीव नाईक निंबाळकर यांचंही नाव सध्या चर्चेत आहे। त्यामुळे या दोन नावांमधील एक नाव निश्चित होण्याची शक्यता आहे। ते साधारणतः 12 तारखेपर्यंत एका नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। नक्कीच योगेश, माढ्यातल्या या घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।